विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसातच सीईटीचा रिझल्ट लागेल. पहिल्या अटेम्प्टचा. होय, तुम्ही त्याची आतुरतेनं वाट बघताय. बरोबर आहे. 10 दिवसांनी, त्यानंतर 10 दिवसांनी दुसऱ्या अटेम्प्टचा पण रिझल्ट लागेल. काय कळेल रे तुम्हाला? फक्त पर्सेंटाइल कळणार आहे. पण मी तुम्हाला सांगू का, माझ्याकडं असा एक कॉल आला होता, की "सर, मला ना जेईई थ्रू ॲडमिशन घ्यायचंय." मग मी त्यात मला कुठं डी-वाय पाटील नाव दिसत नाहीये. मला डी-वाय पाटीलचं सिव्हिल इंजिनिअरिंग घ्यायचंय. डी-वाय पाटील सिव्हिल इंजिनिअरिंग घ्यायचंय, पण जेईईच्या थ्रू कसं घ्यायचं? बघा, त्या स्टुडंटला असं वाटलं होतं, की जे जोस्सा काउन्सिलिंग असतं ना, आय-आय-टी, एन-आय-टी, ट्रिपल आय-टीसाठी, की त्यात आपले कॉलेज सुद्धा असतील म्हणून. तर तसं नाहीये बाळांनो. ऐका माझं, मी तुम्हाला सांगतो, सगळं सांगतो, करायचं काय तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही एक स्टेप असते सीईटीतली पहिली, ॲडमिशन प्रोसेसमधली. म्हणजे काय बघा, रिझल्ट तर लगेच लागणार आहे. पहिल्या अटेम्प्ट नंतर 10 दिवसाचा वेळ आहे. बरोबर आहे? बरं, करायचं काय असतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, रजिस्ट्रेशन ही मेन प्रोसेस आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही मेन प्रोसेस आहे. पण थांबा ना, मेन मुद्दा काय? की तुमचा असा प्रश्न आहे का, की सर केव्हा लागेल सीईटीचा रिझल्ट? कधी लागेल? आज लागेल, 2 दिवसांनी लागेल, तारीख सांगा. सरप्राईज! सीईटी सेल धक्के देण्यात एक्सपर्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे आजच लागेल, नाहीतर उद्या लागेल, नाहीतर परवा लागेल किंवा 2-3 दिवस वाट बघावी लागेल. पण लवकरच लागणार आहे, पण करायचं आहे काय? पहिली गोष्ट म्हणजे ना, मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. की अगदी व्यवस्थित डॉक्युमेंट, एक-एक डॉक्युमेंट परफेक्ट पाहिजे तुमचं. ओपनमध्ये होता मराठा समाज आत्तापर्यंत, त्यामुळं कास्ट व्हॅलिडिटी असा काही प्रश्न नव्हता. आता एस-सी-बी-सी असल्यामुळं कास्ट व्हॅलिडिटी हे अतिशय इम्पोर्टंट आहे, लक्षात घ्या. इन्कम सर्टिफिकेट तेही तितकंच महत्वाचे आहेत. ह्या गोष्टी पटकन मिळत नाहीत, त्याला वेळ लागतो. आणि आता सेतू कार्यालय किंवा जे काही असतील, जिथे हे सर्टिफिकेट मिळतात म्हणूया आपण, तिथं मरणाची गर्दी असणार आहे, लक्षात घ्या. सगळ्याच मुलं तिथं असणार आहेत ना. पण यात चुकतंय कुठं माहिती आहे का? फुल फोकस इथं आहे. फुल फोकस कशावर सांगू तुम्हाला? याच्यावर. ओके. रिकाम्या वेळेत ना हे पण आहे. काय तर मी नुसतं फ्री लिहितो त्याच्या पुढचं काय लिहीत नाही. तुम्हाला माहिती आहे काय लिहितो मी. फ्री फायर, PUBG सगळ्यांचा फोकस तिकडेच आहे. टाईमपास चाललाय मुलांचा. रिलॅक्स आहेत मुलं सगळे. सगळ्यांनी अभ्यास सोडून दिलाय. तर झालं काय माहितीये का? पहिली गोष्ट बघा हे तुम्हाला पटेल, की रिझल्ट नंतर म्हणजे बोर्डच्या एक्झामची आपण जीव तोडून तयारी केली. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय झालं, की सीईटीचा पहिला अटेम्प्ट तिथं पण खूप प्रिपरेशन केली. पण त्यानंतर आपण थकून गेलो होतो. सीईटीच्या सेकंड अटेम्प्टला 1 महिनाभर वेळ मिळाला होता. 3 आठवडे तरी म्हणूया आपण. त्यात म्हणावा तसा अभ्यास इम्प्रूव्ह करता नाही आला. काही मुलांचा पर्सेंटाइल रिझल्ट काय ते पर्सेंटेज किंवा काय मार्क्स वाढले म्हणूया आपण. पण बऱ्यापैकी स्कोर कमीच आलाय. म्हणजे अजून आपण थकलेले आहोत. होय. आता यातून लवकर बाहेर पडलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं, की YouTubeवर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. अभ्यासाला सुरुवात ही केलीच पाहिजे. बरं, आता ह्या चुका होतात ना तुमच्या, ह्या पहिल्या टाळा बरं का. कुठल्या-कुठल्या कॉमन चुका आहेत सांगतो. की जेव्हा तुम्ही सीईटी सेलचं फॉर्म वगैरे भरताय, ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, आधी 10th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्डचे मार्क्स तुम्ही एंटर करताय, त्यात सुद्धा चूक अलाउड नाहीये. होय. त्यात जर काही चुकलं, 10वी कमी मार्क आहेत, एका दुसरा मार्क म्हणजे 95 आहेत आणि 96 तुम्ही टाइप केलं, ती तर भयंकर चूक आहे, हे लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो बरं का, ॲक्चुअली बरं का, सीईटी सेलच्या रूल्स पुढे काही करता येत नाही बरं का. आता एका स्टुडंटचं नाव मला माहीत नाही बरं का रे बाळांनो. गेल्या वर्षी तिचा ना एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. लॉचं ॲडमिशन होतं, लॉ सीईटी बरं का. आणि आय थिंक कुठेतरी कॉलेज आहे बरं का. म्हणजे तिनं त्या कॉलेजमध्ये प्रचंड दंगाच केला होता, लक्षात घ्या. कारण भयंकर चूक होती ती सीईटी सेलकडून म्हणूया आपण. म्हणजे तिचं ॲडमिशन कॅन्सल झालं होतं. मग तिचं एकच म्हणणं होतं, की माझी ही चूक आहे, तर तुम्ही मला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राउंडला का नाही सांगितलं? काही नाही. लास्ट मोमेंटला ॲडमिशन कॅन्सल कॉलेजमध्ये गेल्यानंतर. म्हणजे ना भयानक काही रूल्स आहेत. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं, की 10वी चे मार्क्स मिसमॅच व्हायला नको. तोही चुकीचा म्हणजे भयंकर आहे. किंवा तुम्ही सीईटी सेलला कुठलीही चुकीची माहिती द्यायची नाहीये. हा महत्वाचा रूल आहे, लक्षात घ्या. मग इथं ना काळजी काय घ्या, एक तर तुम्ही सांगतो काउन्सिलिंग घेतलं असेल घ्या, नाहीतर जेन्युइन नेट कॅफे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझ्या साताऱ्यात मी जिथं राहतो तिथं एक सार्थक नावाचा एक नेट कॅफे आहे. 10 नाही 15 वर्ष गेली मी बघतोय बरं का, की त्या नेट कॅफेमध्ये तेवढंच काम आहे, की मुलांचे फॉर्म भरून देणं. मग ते पोलीस भरती असेल, सीईटी सेल असेल, आपलं इंजिनिअरिंगचे असेल, मेडिकलचे असतील सगळे. ओके. तिथं मी बघितलं बरं का, ते जे सर आहेत ते प्रॉपर मुलांना फॉर्म भरून देतात. काही चुकत नाही. पण तुम्ही अनोळख्या ठिकाणी हा दिसतोय नेट कॅफे गेलाय तिकडं असं करू नका रे बाळांनो. नको, बिलकुल काही नको. तुमचे पासवर्ड म्हणजे हे नंतरच आहे बरं का, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला आता मी थोडक्यात स्टेप सांगतो काय-काय होणार आहे. तर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन. ओके. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. रजिस्ट्रेशन नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. त्याच्यानंतर तुम्हाला ना तुमची रँक कळणार.
टेम्पररी असते बरं का थोडीशी ती म्हणूया आपण. तुम्ही ऑब्जेक्शन वगैरे घेऊ शकता. ती रँक चेंज कशी होते मला आजपर्यंत कळालं नाही. वाढते, कमी होते. पण थांबा रे बाळांनो, एक व्हिडिओ आलाय बरं का लक्षात घ्या. एक पॉलिटिकल पार्टी आहे काँग्रेस तुम्हाला माहितीच आहे. काँग्रेसचे एक टिपिकल कुठलेतरी लीडर आहेत. मी तो व्हिडिओ बघितला नाही. बघायला पाहिजे होता हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर. त्यांनी ना तो मुद्दा मांडलाय बरं का सेल विरोधात, की ज्यांना कमी मार्क्स पडलेत, त्यांनी पर्टिक्युलर आपण एका व्हिडिओत बोललोय बघा, दाखवलंय, की 10वी ला कंबाईन पास झालेला मुलगा आहे, की 10वी ला 22च मार्क आहेत त्याला. मॅथ्समध्ये 22 मार्क आहेत 100 पैकी आणि सायन्स आणि मॅथ्स असं मिळून पास झालेल्या मुलाला सीईटीतनं मॅथ्समध्ये 100% आला. अरे जोक नाहीये. मग मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. गेल्या वर्षी रँक असाच प्रॉब्लेम झाला होता. मुलांच्या रँक अचानक वाढल्या होत्या. मग ह्याची चौकशी होणार यावेळेस. मुद्दा आता आलाय पुढे लक्षात घ्या. रँक कळते. पहिल्यांदा काय करतोय आपण? रजिस्ट्रेशन करतोय. त्याच्यानंतर कळणार आहे रँक. एकदा का फायनल रँक कळाली आपली, की कॅप राउंड 1, 2 जेवढे राउंड असतील त्या प्रोसेस फास्ट होतात. बरं का लक्षात घ्या. ठराविक 2-3 दिवसाचा वेळ असतो. मग माझं सजेशन काय आहे, की लवकरात लवकर तुम्ही तुमच्या कॉलेजची लिस्ट तयार करा. ओके. आता मी एका लिस्टचं डिस्कशन करतो बरं का बाळांनो. ॲक्चुअली खूप डिस्कशन करायला लिस्ट आहेत माझ्याकडे, पण एका करतो. माझी एक स्टुडंट आहे. तिकडे विदर्भाकडचीच आहे लक्षात घ्या. मग तिचं पहिलं कॉलेजच्या लिस्टमध्ये काय होतं मी तुम्हाला सांगतो. गव्हर्नमेंट कॉलेजेस. तिनं झाडून सगळे गव्हर्नमेंट कॉलेज एकत्र घेतले होते. सगळे गव्हर्नमेंट कॉलेज एकत्र घेतले होते आणि नंतर प्रायव्हेट नकोच. प्रायव्हेट नकोच. मग कराड गव्हर्नमेंट पण घेतलं होतं, जळगाव पण घेतलं होतं. अगदी जेवढे गव्हर्नमेंट कॉलेज सगळ्यांची नावं लिहिली होती. मग मी ती आय थिंक ती अमरावती साइडची स्टुडंट होती बरं का. मी तिला म्हटलं, की "अरे तू अमरावतीची आहे. मग कराड गव्हर्नमेंट कॉलेज जर विचार केला तर अंतर सगळ्या गोष्टी विचार केला पाहिजे ना. तर गव्हर्नमेंट कॉलेज तसे राहिले नाहीये. कराडचंच उदाहरण घेतलं तर त्यांची डेव्हलपमेंट फी किती आहे चौकशी करा. जास्त आहे. जळगावची डेव्हलपमेंट फी जास्त आहे. पण वालचंदची नाही आहे. कमी आहे डेव्हलपमेंट फी. म्हणजे कॉलेज टू कॉलेज डेव्हलपमेंट फी वेगळी होते आणि मुलींना ती भरावी लागते. मुलींना शिक्षण मोफत आहे, पण डेव्हलपमेंट फी भरावी लागणार. आणि पुण्यात पण बघितलं बघा एव्हरेजली 20-25,000 पर्यंत डेव्हलपमेंट फी आहेत बरं का. आहेत. ट्युशन फी मात्र माफ होते मुलींची. मग मुद्दा असा आहे, की तुमच्या कॉलेजची लिस्ट तयार करा ना आणि कॉलेजेसना व्हिजिट करा ना. मी तुम्हाला एक सांगू का लक्षात घ्या. बघा मी सांगतो. जर इकडं सांगली, सातारा, कोल्हापूरचा विचार केला तर आर-आय-टी आहे, के-आय-टी आहे, टी-के-आय-टी आहेत. ही 3 कॉलेजेसना मुलांचा प्रेफरन्स असलाच पाहिजे. जर या साइडला ॲडमिशन घ्यायचं असेल तर. तर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. जस्ट मी सांगतो आता मी इथं YouTubeवर दुसरं चॅनल ओपन करू शकतो की नाही कॉपीराइटचं मला माहीत नाही बरं का. करू शकतो आपण तसं. पण एक काम करा ना तुम्ही. तुम्ही विद्याप्रतिष्ठान सर्च करा माझ्यासाठी. विद्याप्रतिष्ठान. ओके. आणि त्याचा कॅम्पसचे ना व्हिडिओ बघा. एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. टॉप असं वाटतं आपण विदेशात आहे का? सिरियसली. मग मी सांगतो आणि विद्याप्रतिष्ठान पुण्यात नाहीत कुठलेच कॉलेज आहे. पण विद्याप्रतिष्ठान कॉलेजचं नाव कमल बजाज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे विद्याप्रतिष्ठान. और बेस्ट कॅम्पस आहे. मी 15 वर्षापूर्वी बघितला होता. त्यावेळेस मला असं वाटत होतं, की मी विदेशात गेलोय का एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी. पण अजून पण तसंच आहे. ओके. 400-500 एकरचा कॅम्पस असेल पण आणतो लक्षात घ्या. होय. त्यांचं ग्राउंड, त्यांच्या त्या जिम, त्याच्यानंतर कॅन्टीन, हॉस्टेल, लायब्ररीची बिल्डिंगच केवढी मोठीच्या मोठी आहे. इंजिनिअरिंग कॉलेज, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. फक्त पुण्यात नाहीये. तुम्हाला पुण्यात पाहिजे ना. एम-पी-एस-सीचे क्लासेस करायचे असतील, कोडिंगचे क्लासेस. मग ते ऑनलाईन बनवू शकते ना. मग हे मुलींसाठी जर म्हटलं तर हे सेफ कॉलेज आहे. आणि या 3 कॉलेजपैकी ना चारही कॉलेजला माझ्या क्लासची मुलं होती ऑफलाईनची. या कॉलेजला जास्त होते, विद्याप्रतिष्ठानला जास्त होते म्हणूया आपण आणि सगळ्यांची प्लेसमेंट झालेली आहे. चांगली झालेली आहे. मी तुम्हाला सांगतो प्लेसमेंट हा एक मोठा प्रश्न आहे. प्लेसमेंट त्या कॉलेजचा रेकॉर्ड कसा आहे? कॉलेजचा रेकॉर्ड चेक करू नका. तुमचं काय ते बघा. तुमचं स्किल काय? कम्युनिकेशन स्किल असू दे, तुमचं नॉलेज असू दे, याच्यावर प्लेसमेंट होणार आहे. कॉलेजवर नाहीये प्लेसमेंट. तुम्ही कॉलेजचं प्लेसमेंट रेकॉर्ड नका चेक करू हां. केलं पाहिजे मला माहिती आहे. पण कॉलेजला बऱ्यापैकी प्लेसमेंट जर येत असतील, तर तुम्हाला प्लेसमेंट मिळवताना एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. ओके. मग आता सगळ्यात महत्वाचं, की लवकरच सी-ई-टीचा रिझल्ट येणार आहे. ओके. मग तो पहिल्या अटेम्प्टचा येणार आहे. आता माझ्याकडे एक स्टुडंट आणखीन आला होता बरं का, कडेगाववरून आला होता. त्याला पहिल्या अटेम्प्टला 38 आहे, दुसऱ्या अटेम्प्टला 120 आहे, दुसऱ्या अटेम्प्टला 120. मग पहिल्याला एवढे कमी कसे काय सर? फ्रॉड दिसतोय काहीतरी. नाही रे. पहिल्या अटेम्प्टने दिलाच नव्हता. दिलाच नव्हता. मग तुम्ही म्हणाल दिला नाही मग 38 कसे पडले? दिला नव्हता तसं नाही रे. कळालं तुम्हाला? बोलायची गरज नाहीये. याच्यामुळं हे झालंय असं लक्षात घ्या. मग त्यानंतर एका महिन्यात कव्हर केलंय. कारण माझ्याकडे श्लोक नावाचा मुलगा पण होता. आमच्याच गावातला आहे. त्यानं पहिला अटेम्प्ट दिलाच नाही. कारण त्याचं काहीतरी 11 का 12 तारीख असं काहीतरी होतं. 12 तारखेला इंडियन, 11 तारखेला सी असं काहीतरी होतं. आणि एन-डी-एस आणि सैनिक स्कूलचा स्टुडंट आहे. मग ऑब्व्हियसली ह्याच एक्झामला महत्त्व देणार ना. 11 तारखेला जाणार कुठेतरी सी नाही. पण नेक्स्ट अटेम्प्टला त्याला आपल्या इथंच राहून एकाच महिन्यात त्यानं 128 अचीव्ह केलेले आहेत. पण थांबा ना, मग पहिला 10 दिवस या मुलांना अजून थांबावं लागणार आहे.
रिझल्ट लागणार आहे लवकर पहिल्या अटेम्प्टचा, त्यानंतर 10 दिवस थांबून दुसऱ्या अटेम्प्टचा लागेल हे लक्षात घ्या. मग मला असं वाटतंय आजच लागावा रिझल्ट. ओके. मग रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही तुमचे मार्क्स आणि पर्सेंटाइल मला नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.